आता संगीता एवढी शांत असायची की जणू तिनं आपले ओठ दोऱ्याने शिवून टाकले आहे. ती रवीशी या विषयावर बोलत असे. त्यावेळी रवी म्हणत असे, हे बघ संगीता, मी आईजवळ तुझ्याविषयी बोललो तर आई मला म्हणेल की हा बायकोचं सगळं ऐकायला लागला आहे. हे खरं आहे की हल्ली घरामध्ये सर्वांचा तुझ्याशी व्यवहार हा अजिबात चांगला नाही. आणि हेही मला कळत आहे की हल्ली माझ्या बहिणी सासर सोडून माहेरी सतत येत आहे. पण जेव्हाही मी बोलायला जातो तेव्हा भांडण सुरू होतात आणि घरातल्या सर्वांना असं वाटतं की तू मला शिकवते. रवी संगीताचा हात पकडून बोलू लागला, संगीता, मी दुकानातून खूप थकून येतो. घरी आल्यावर मी या सगळ्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी आणि भांडण ऐकण्याच्या अजिबात मूडमध्ये नसतो. मी दुकानाचे टेन्शन घेऊ की तुमच्या सर्वांचे, आणि घरातले खर्च त्याचं टेन्शन वेगळं. घरी आल्यावर मी तुमचे लहान सहान भांडण, मला तुझ्याकडून नेहमी चांगल्या गोष्टी ऐकायला आवडेल. मला तुला रिक्वेस्ट करायची आहे की मला असल्या गोष्टी सांगत जाऊ नकोस. संगीता विचार करू लागली की यात रवीचा काहीच दोष नाही. आणि खरं आहे, रवी सकाळी 9ला घराबाहेर पडायचा, त्यानंतर थेट 10-10:30ला घरी यायचा. घरी आल्यावर तो आईला भेटायला आईच्या रूममध्ये जायचा. आईही 1 तास त्याला बाहेर येऊ देत नव्हती. रोज बहिणी येत होत्या, त्यांची नखरे त्याहूनही वेगळी. आज पनीर पुलाव बनवा, तर दुसरी आज काजू करी बनवा, हा सामान आणून घ्या लवकर. आता रवीचं मंथली बजेटही आउट होत चाललं होतं, पण बोलण्याची हिंमत होत नव्हती अजिबात. आणि कसं बोलणार? तरीही आई 1-1 तास रवीला संगीताविषयी भरवत होती. परंतु रवीने एकदाही संगीताला स्वतःहून काहीच विचारलं नाही किंवा एका शब्दात ओरडला देखील नाही. त्याला हे सर्व माहीत होतं, यात चुकी कुणाची असेल ते. रवी हा संगीताशी खूप चांगल्या पद्धतीने वागत होता. लग्नाला 6 महिने झाले होते आणि संगीता आई होणार हे ऐकून सासूबाई सुरुवातीला खूप खुश झाल्या होत्या. त्यांना वाटू लागलं की आपल्या अंगणात आता लहान मुलांचा आवाज येईल. पण जसं ही बातमी तिन्ही नंदांना कळली तेव्हा त्यांना आनंद झाला नाही. उलट त्या माहेरी येऊन बसल्या. आई, जर ही आई झाली तर आमची सेवा कोण करेल? आणि रवी तर आपल्या मुलांसमोर आमच्या मुलांना पाहणार सुद्धा नाही. आईशी संगीताबद्दल चुगली करत असत. यावर सासूबाई म्हणाल्या, हे देवाच्या हातात आहे, आपल्या हातात काहीच नाही, आपण काहीच करू शकत नाही. त्यापैकी एका मुलीने आईला सांगितलं की घरात कामवाली बंद करून दे आणि हिला अजून जास्त काम करायला लावू, तिच्या नेहमीपेक्षा जास्त काम, जेणेकरून हिचा गर्भ हा निसर्गतः पाडला जाईल. रवी भाऊला जर मुलं झाली तर तो ना तुझ्याकडे लक्ष देईल ना आमच्याकडे. आमच्या मुलांकडे लक्ष कोण देईल? त्यावर आई म्हणाली, मी जिवंत आहे तोपर्यंत रवी असं काहीच करणार नाही. परंतु जसं रवी घरी आला तसं आई म्हणाली, काय रे रवी, आता तुझी बायको प्रेग्नेंट झाली आहे तर तिचे नखरे खूप वाढले आहेत. आम्हाला उलट झाप देते नेहमी.
आम्हालाही मुलं झाली होती. त्यावेळी आम्ही इतके नखरे केले नाहीत. उलट त्यावेळी आम्ही खूप जास्त कामं केली आहे. हे हिला कसं कळणार? कोण सांगणार? हे तुझं काम आहे सांगायचं. यावर रवी म्हणाला, आई, तुला काय झालं आहे? इतक्या दिवसानंतर देवाने मला हा आनंद दिला आहे आणि तुला काम दिसतं. मी तिन्ही बहिणींपेक्षा मोठा आहे, तरी सुद्धा मी तिन्ही बहिणींचं लग्न केलं आणि त्यानंतर स्वतः लग्न केलं. त्यांच्या मुलांना खूप प्रेम दिलं, सगळ्या बाबतीत सगळं काही केलं. आणि आज इतक्या दिवसानंतर मला देवाने जो आनंद दिला आहे, तर तू तुझ्या सुनेची काळजी घेण्याऐवजी मला असं सांगत आहे की बहिणींची सर्व कामे कर. अशा परिस्थितीत हे ऐकून रवीची आई एकदम चूप झाली. दोन्ही बहिणी आणि मंगला बोलू लागल्या, बघितलं आई, भाऊचं वागणं किती बदललं आहे ते. ही तर सुरुवात आहे, पुढे बघ कसे रंग बदलतात भाऊजी. यावर रवीची आई सुद्धा चिंतेत पडली. तिलाही चिंता होती की मुलगा हातातून गेला तर सर्व काही जाईल. म्हणून तो जसा कामाला बाहेर निघायचा, त्याच वेळी सासू आणि तिन्ही नंदा मिळून संगीतावर शाब्दिक वार करायला सुरुवात करायच्या. सासूबाई मुद्दाम तिचं काम वाढवू लागल्या. ती गरोदर होती, त्यामुळे तिला खूप झोप येत होती. तरीही अशा परिस्थितीत ती झोपत नव्हती, कारण दुपारची झोप सासूबाई घेऊ देत नव्हत्या. तिन्ही नंदा त्यांचं वेगवेगळं जेवण बनवायचं, त्यानंतर कपडे आणि त्यानंतर भांडी धुतल्यानंतरही सासूबाई परत तीच भांडी सिंकमध्ये ठेवायच्या आणि मुद्दामहून संगीताला बोलायच्या, तुला भांडीसुद्धा घासता येत नाही? भांडी चमकायला हवी, नेहमी या भांड्यातून वास येतो. ही भाजी कशी केली आहे? भाजीत किती मीठ घातलं आहे? असं करून मला ब्लड प्रेशर पेशंटला तुला लवकर मारायचा विचार दिसतो आहे. माझ्या मुलींना माहेरी आल्याचं तुला सहन होत नाहीये. तुला धड स्वयंपाकही नीट येत नाही. तुझ्या आईवडिलांनी तुला हेच शिकवलं आहे का की मोठ्यांना उलटून बोलावं आणि कामचुकारपणा करावा? संगीताचा संयम आता सुटत चालला होता. प्रश्नांना उत्तरं द्यायला सुरुवात करू लागली होती. तुम्हाला जर माझ्या हातची भाजी आवडत नसेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने का नाही करून खात भाजी? आणि तुमच्या मुलींनाही करून खाऊ घालत जा. माझ्याकडून आता जास्त होणार नाही. भांडी जर चमकायला हवी असेल तर भांडी घासायला जी मावशी येत होती तिला का बंद केलं मग? मला याचं उत्तर हवं आहे. मी अशा परिस्थितीत असताना तुम्ही माझ्याशी असं वागत आहात. तर संगीताचा संयम कुठपर्यंत राहतो हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका आणि मनोहर कथाप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.